तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेंड विषयामध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ट्रेंड्स. मार्केटमध्ये ट्रेंड्स कसे असतात, अप ट्रेंड कशाला म्हणतात किंवा डाऊन ट्रेंड कशाला म्हणतात, किंवा अजून कोणते कोणते ट्रेंड्स आहे मार्केटमध्ये, आज आपण ते बघणार आहोत. ओके. तर मित्रांनो, जेव्हा आपण विचार करतो की हा, मी अपसाईड डायरेक्शन ट्रेड घेईन, मी अपसाईड ट्रेड घेईन, समजा आपण इथं ट्रेड घेतो, मी अपसाईड ट्रेड घेईन, ह्या लेवलला मार्केट आहे, मी एक अपसाईड ट्रेड घेणार आहे. हे केव्हा ठरवता तुम्ही? जेव्हा तुम्हाला ट्रेंड माहीत आहे. जर तुम्हाला ट्रेंड माहितीच नसेल तर तुम्ही तो ट्रेड घेऊ शकत नाही. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश कसे, मार्केट इथनं असेल तेव्हा आपण हा ट्रेड प्लॅन करू शकतो, बरोबर की नाही? पण जर का मार्केट असं असेल, त्यानंतर तुम्ही जर का असा ट्रेड प्लॅन करणार असाल ना अपसाईडचा, तर 100 नाही, हा 200% ट्रेड तुमचा एसएलएफ सीट करण्यात आहे. ओके. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज आपण काय बघणार आहे, तर ट्रेंड्स. मार्केटमध्ये ट्रेंड कशा असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, असे ह्या ट्रेंडचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ओके. कुठला टाइम न वेस्ट करता आपण काय तर अप ट्रेंड्स, डाऊन ट्रेंड्सकडे जाणार आहोत. ओके. आपण पहिले 4 आवर 1 आवर टाइम फ्रेम घेऊ. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं, हे जस्ट मी तुम्हाला समजण्यासाठी एक ट्रेंड लाईन अशी मार्क करतो. ओके. हा काय मित्रांनो, इथनं जो काही वाढलेला आहे, याला आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो अप ट्रेंड. ओके. याला आपण म्हणतो अप ट्रेंड. मग यात कसं एंटर व्हायचं किंवा कसं एंट्री केली पाहिजे ते सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे, बरोबर की नाही? तर मग अप ट्रेंडमध्ये आपल्याला कशी एंट्री करायची, की तुम्हाला सेटअप्स तर माहिती आहे, लिक्विडिटी ग्राफ आपल्या सेटअपचा. जेव्हा अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे बघा, इथं एक पुलबॅक घेतलाय, इथे एक पुलबॅक घेतलेला आहे, तर जेव्हा जेव्हा मार्केट पुलबॅक घेणार आहे, काय, जेव्हा जेव्हा मार्केट पुलबॅक घेणार आहे, तेव्हा तेव्हा आपल्याला एंट्री करायची. एक मिनिट, डबल एकदा तुम्हाला नीट समजेल. हा आहे अप ट्रेंड. ओके. कोणतंही मार्केट असं सीधा कधीच वरती जाणार नाही, हे काळ्या दगडावरची रेष आहे. तर ते कायम लक्षात राहू दे, कोणतं पण मार्केट सीधं असं हे कधीच जाणार नाही. ओके. तर मित्रांनो, मला सांगण्याचा उद्देश काय आहे की, तुम्हाला उदाहरण पण दिलं होतं. समजा तुम्हाला पॉइंट ए टू पॉइंट बी जायचं. ओके. ठीक आहे, पॉइंट ए नका पकडू तुम्ही, पी पकडा. पी फॉर पुणे. ओके. आणि बी फॉर बॉम्बे. एक मिनिट. ओके. स्पेलिंग चुकला या ठिकाणी, एक मिनिट. तुम्हाला पुणे टू बॉम्बे जर का जायचं असेल, तर तुम्ही काय, जेव्हा निघशाल तेव्हा डायरेक्ट नाही, इथं कुठेतरी ब्रेकफास्ट करशाल. इथं काय करशाल, ब्रेकफास्ट करशाल. तर इथं पुढे गेलं, टी ब्रेक घ्यायचा. आता रात्र आली, हा, आता आपण डिनर करून घेऊ, रात्री जेवण करून, मग नंतर आराम, टार्गेट हिट, असं आपण म्हणतो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की, तुम्हाला जर का कुठे जायचं असेल ना, तर
तुम्ही थांबणारच आहे. तसंच मार्केट पण पुलबॅक घेणारच आहे. हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे. ही काळ्या दगडावरची ही रेष. तुम्हाला का वाटत असेल की एक मूव होऊन गेला मग मार्केट करेल का नाही, तसं काहीच नाही मित्रांनो. तसं काहीच नाही. मार्केट 100-200% मूव करणार. ओके. हा झाला अप ट्रेंडचं लॉजिक. ओके. डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला बघायचं असेल तर हे आहे डाऊन ट्रेंड. ओके. डाऊन ट्रेंड नाही पण सेम. एक तुम्ही या ट्रेंड लाईनच्या ठीक आहे थोडा उंच टाइम फ्रेम हा काय मित्रांनो, हा पण एक डाऊन ट्रेंड आहे. थोडा मूव फुल बॅक तुम्हाला इथे या लेवलला कुठेतरी एंट्री व्हायची. हा 3 आर टाइम फ्रेम आहे. 15 मिनिट टाइम फ्रेमला 100-200% कॉम्बिनेशन सेटअप्स दिसून येतात. कोणतरी पुन्हा कोणी क्रॅप झालेलं असतं. हो. तर इथे एक मूव डबल इथे एंट्री व्हा इथं. असा हा डाऊन ट्रेंड आहे. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी की जर मी इथं समजा हे केलं आणि मार्केट आउट मूव्ह केलं, कोणत्या ना कोणत्या याच्यात पुल बॅक येतोच. मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि लक्षात राहू पुल बॅक हा 100% येणार. पण जर का मी इथं ठरवलं की मी इथं बाय करेल तर इथं मागा लगेच कसं हिट होणार आहे. कसं काय तुम्हाला मी एक लांब पण दाखवतो एक सिस्टम. आज समजा मी इथं ठरवलं की मी इथं बाय करणार आहे हा टार्गेट XYZ रिझन असेल मी बाय करायचं नाही किंवा काही करणं. पण इथं बाय का करायची इथं मला बाईंग करायचीच नाही कारण की आता डाऊन ट्रेंड मध्ये बायर स्टार्ट होणार तेव्हा सेलर्स प्रॉफिट बुक करणार. ओके. हा जो डाऊन ट्रेंड आहे ना त्याच्यात आपल्याला आपल्या आयुष्यात बाय साईड ट्रेड घ्यायचा नाही. ओके. खरंच घ्यायचं नाही. आणि जेव्हा हा ट्रेंड आहे ना तर मी समजा इथं बोललो की मी हा इथनं मार्केट मी शॉर्ट करतो. डायरेक्टली एसेल हिट इथं पण तुम्हाला दिसून येत असेल. डायरेक्टली एसेल इथं हिट आहे. याचं एकच कारण आहे की अप ट्रेंड मध्ये कोण ट्रॅप झालेले सेलर स्टॅम्प झालेले इथे ज्यांनी सेल केलं तर सेल हिट डाऊन ट्रेंड मध्ये कोण ट्रॅप झालेले तर बायर्स. समजलं. ज्यांनी इथे बाय केलेले त्यांचे हा डाऊन ट्रेंड आहे त्याच्यात कोण ट्रॅप झालं बायर्स. एसेल हिट 100-200% एसेल हिट. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. शेवट चांगली म्हणजे एक सरप्राईज लर्निंग हीच घ्या की अप ट्रेंडमध्ये बाय करा, डाऊन ट्रेंडमध्ये सेल करा. ट्रेंडनुसार चाला, आपल्या मनानुसार नका चालू. धन्यवाद.